मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमुळे राज्यातल्या अनेक शाळा या समृद्ध झाल्या, त्यांचं रूपच पालटून गेलं। या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी सुद्धा समृद्ध झाले। असं असताना सुद्धा या शाळेच्या योजनेवर सध्या ही योजना अधांतरी आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मी असं का म्हणतोय आपण पाहूयात। ही आहे धाराशिव जिल्ह्यातल्या भाटशिरपुरा गावातली जिल्हा परिषद शाळा। जवळपास 3000 लोकसंख्या असलेल्या या गावाला या शाळेमुळेच एक वेगळी ओळख मिळाली आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षात शाळेनं विभागीय पातळीवर पहिला क्रमांक पटकावला। मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते शाळेला 21 लाखांचं पारितोषिक देण्यात आलं। या योजनेमुळे शाळेचं रूपही पालटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला। आमच्या शाळेत डायनिंग हॉल झाला, खेळाचे साहित्य भेटले व आम्ही त्या खेळाच्या साहित्याचा वापर करतो व मजा येते खेळताना साहित्य घेण्यामध्ये। हो, खूप मजा येते। तयार केलाय ते वापरता का तुम्ही? हो। काय फायदा, कसा फायदा होतो त्या हॉलमुळे? आता आधी कुठं बसायचं, आता कुठं बसतो? आधी आम्ही झाडाखाली बसत होतो, आता आम्ही किचन हॉल मध्ये फॅन खाली बसतो। आमच्या शाळेत परसबाग तयार झाली। आमच्या शाळेत कंपाऊंड तयार झालं, त्या कंपाऊंडवर रंगरंगोटी सुरू आहे। अजून काय काय फायदा झाला? आणि कम्प्युटर, आम्हाला कम्प्युटर आले शिकण्यासाठी, आम्हाला कम्प्युटर आले। नंतर सर्व वर्गात टीव्ही आले, हे बदल झाले। शाळेतली प्रत्येक भिंत बोलकी आहे, त्यावर रेखाटलेले सुविचार, सामाजिक संदेश, ऐतिहासिक दाखले आणि शैक्षणिक माहिती यामुळे प्रवेश करताच एखाद्या संग्रहालयात आल्यासारखं वाटतं। शाळेमध्ये सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल बोर्ड आणि प्रत्येक वर्गात टीव्ही संच आहे। तसंच परसबाग आणि सौर ऊर्जा निर्मिती व्यवस्थाही शाळेनं केली आहे। या गेल्या 2 वर्षांमध्ये जे अभियान राबवलं होतं, या अभियानामध्ये माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा तालुका कळंब या शाळेनं विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला होता। त्यानुसार प्रथम क्रमांक आल्यामुळं 21 लाख रुपयाचं राज्य शासनाचं पारितोषिक माझ्या शाळेला मिळालेलं होतं आणि त्या पारितोषिकामधून एक माझ्या शाळेमध्ये सुसज्ज असा डायनिंग हॉल मी विद्यार्थ्याच्या मध्यान्ह भोजनासाठी तयार करून घेतलेला आहे। भविष्यामध्ये सुद्धा राज्य शासनानं हे अभियान त्वरित सुरू करावं अशी आम्हा सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व संघटनांची मागणी आहे। मात्र सध्या ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना बंद करण्यात आली आहे। ही योजना एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रमुख योजना होती। 5 डिसेंबर 2023 रोजी माझी शाळा योजनेची सुरुवात झाली। शाळांचा विकास, आधुनिक सुविधा आणि परिसर सौंदर्यीकरणाच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली। राज्यभरातल्या शाळांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। विजेत्या शाळांनी लाखो रुपयांची पारितोषिकं पटकावली। 2025-26 मध्ये अजूनही या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली नाही। यावरनं विरोधकांनीही निशाणा साधलाय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तर बंद झालेल्या योजनांची यादीच ट्विट केली आहे। आनंदाचा शिधा बंद, माझी सुंदर शाळा योजना बंद, 1 रुपयात पीक विमा बंद, स्वच्छता मॉनिटर बंद, एक राज्य एक गणवेश योजना बंद, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप बंद, योजनादूत योजना बंद आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाही बंद। लाडकी बहीण योजनेचं सुद्धा मला असं वाटतं जी संख्या आधीची होती ती आता 50% आली आणि येणाऱ्या काळात ती आणखी 5-10% येईल अशा प्रकारची स्थिती आहे। अनेक योजना ज्या सुरू केल्या त्याची यादी मी मुद्दाम दिलेली आहे। पीक विमा योजना 1 रुपयात बंद झालेली, स्वच्छता मॉनिटर बंद झालेले, एक राज्य एक गणवेश बंद। की पुन्हा मी जर याचं डिटेल दिलं तर एकनाथ शिंदेंनीच नरेंद्र मोदींच्या 73व्या वाढदिवसानिमित्त नमो अशा काही 73 योजना काढलेल्या होत्या। ह्या 73 पैकी 3 सुद्धा सुरू नाही आहे। तर अंबादास दानवेंना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गतिशील सरकार। मुख्यमंत्री असताना उद्धवजींनी काय केलं होतं जरा आठवा। मुंबई मेट्रो कारशेड आरेला स्थगिती, कोस्टल रोड प्रकल्प थांबवला,
समृद्धी महामार्ग 8 महिन्यांची स्थगिती, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद, जलयुक्त शिवार बंद, पीएम किसान निधी रोखला, पोलीस शिक्षक ग्रामसेवक भरती थांबवली, औद्योगिक गुंतवणुकींचा विश्वास गमावला, पीएम आवास निधी वापरलाच नाही, परत पाठवला, उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र थांबला आणि देवेंद्र फडणवीसांच्या काळात महाराष्ट्र धावू लागला, असं ट्विट नवनाथ बन यांनी केलंय. योजना आहे मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा योजना, ही देखील बंद होण्यासंदर्भातलं जे काही ट्विट आता अंबादास दानवेंनी केलेलं आहे त्याकडे आपण कसं पाहता? नाही, एखादी योजना बंद विभागाची करायची हे निर्णय ते संबंधित मंत्री घेतात. नव्यानं चालू करायची असेल ते देखील संबंधित मंत्री घेतात. पण सुंदर शाळा बंद झाली की नाही योजना मला माहीत नाही. पण निपुण शाळा म्हणून देखील नवीन एक योजना आलेली आहे. त्याचं ट्विट अंबादास दानवेंनी कुठे गेलं? त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, म्हणून हा सगळा उत्साह आहे. एकदा हरल्यानंतर परत 4.5 वर्ष गाप पडेल त्याच्यात. राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवरचा भार वाढतोय आणि त्यामुळे इतर योजनांवर लाल फुली मारली जात असल्याची चर्चा आहे. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव.